नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. खांदाबसात परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रामुख्याने संध्याकाळी तृतीयपंथीयांच्या अश्लील चाळ्यांमुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. हे तृतीयपंथी खांदा कॉलनी येथून पनवेलकडे आणि पनवेलकडून कळंबोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभे राहून अश्लील चाळे करत असतात. त्याचप्रमाणे या परिसरात असलेल्या बगीच्यामध्ये सुद्धा त्यांचे अश्लील चाळे सुरू असतात. याचा नाहक त्रास या भागातून ये जा करणाऱ्या नागरिकांना होत आहे. त्यांच्या अश्लील चाळ्यांमुळे महिला वर्गाला मान खाली घालून जावे लागत आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी रहिवासी करत आहेत. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयामध्ये 3 वर्षांच्या LLB आणि 5 वर्षांच्या BLS LLB अभ्यासक्रमाचा पदवी वितरण सोहळा उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट आदिश अग्रवाल आणि मुंबई विद्यापीठाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर अलका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष YT देशमुख, सचिव ST गडदे, अर्चना ठाकूर, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, विनायक कोळी, पत्रकार गणेश कोळी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर आदिश अग्रवाल यांनी आपल्या शब्दांनी पदवीधरांना प्रेरणा देत न्याय आणि सामाजिक जबाबदारी जोपासण्यासाठी विधी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. तर डॉक्टर अलका पाटील यांनी समाजातील वकिलांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. या समारंभात पदवीधर विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. पदवीधरांनी दाखवलेल्या मेहनतीचे आणि समर्पणाचे कौतुक करण्यासाठी कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रमंडळी एकत्र आले होते. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय रेबीज दिवसाच्या पार्श्वभूमीवर रेबीजबद्दल जनजागृती करण्यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये कार्यक्रम घेण्यात येत आहेत. आत्तापर्यंत सुमारे 20 शाळांमध्ये महापालिकेच्या वतीने रेबीज जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. तसेच येत्या दिवसात राहिलेल्या शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांना रेबीजविषयी माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. रेबीज हा एक जीवघेणा आजार आहे. आपण हा आजार सहज टाळू शकतो. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कुत्रा आणि इतर प्राणी चावल्यास झालेली जखम साबण आणि नळाच्या वाहत्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तसेच जखमेला निर्जंतुक करण्यासाठी जंतुनाशक क्रीम लावा. तसेच ताबडतोब शासकीय दवाखान्यात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने रेबीज विरोधी लस घेणे गरजेचे आहे. लसीच्या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे. नागरिकांनी आपल्या घरातील पाळीव प्राण्यांचे वेळोवेळी रेबीज विरोधी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात येत आहे. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांमध्ये रेबीजविषयी जनजागृती करण्यासाठी डॉक्टर वैभव विदाते आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर भगवान गीते, डॉक्टर मधुलिका लाड, डॉक्टर आकाश ठसाळे महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमध्ये जाऊन रेबीजविषयी माहिती देत आहेत. डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेला 105 वर्षे पूर्ण झाली. या आनंदी सोहळ्यात विविध उपक्रम करणाऱ्या शाळांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना मानाचे पुरस्कार प्राप्त होतात. यंदा उपक्रमशील शाळा हा मानाचा पुरस्कार कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांनी पटकावला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातील विशेष कार्य करणाऱ्या शाळांमध्ये या विद्यालयाने आपले विशेष स्थान निर्माण करून हा मानाचा पुरस्कार प्राप्त केला. कर्मवीरांच्या हयातीत आणि नंतरही विशेष योगदान दिलेल्या थोर व्यक्तींच्या स्मृतिप्रित्यर्थ पारितोषिके दिली जातात. दिबा पाटील यांच्या नावाने दिला जाणारा हा मानाचा उपक्रमशील शाळा पुरस्कार यावर्षी लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या विद्यालयाला प्राप्त झाला आहे. आदित्य बिर्ला सेंटरतर्फे आयोजित इंडियन नॅशनल थिएटर 1 ॲक्ट प्ले स्पर्धेत भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉने अभिमानाने यश संपादन केले आहे. याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. पेंडुलम या एकांकिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट लेखिका अशा 2 प्रतिष्ठेच्या श्रेणींमध्ये कॉलेजच्या संघाला प्रथम पारितोषिक मिळाले. श्रावणी माने BAच्या 4थ्या वर्षाची विद्यार्थिनी आणि इतर LLB विद्यार्थिनीला तिच्या उल्लेखनीय अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर
यांनी तिचे अभिनंदन केले। यावेळी संस्थेचे सचिव डॉक्टर एस.टी. गडदे, कार्यकारी मंडळ सदस्य अर्चना परेश ठाकूर, माजी विद्यार्थी आणि कॉलेज विकास समिती सदस्य ॲडव्होकेट विनायक कोळी, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ, पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.के. पाटील, प्रभारी प्राचार्य सान्वी देशमुख, BLLB विभाग प्रमुख धनश्री कदम आदी उपस्थित होते। स्पर्धेत 30 टीमपैकी भागुबाई चांगू ठाकूर लॉ कॉलेज पहिल्या 6 क्रमांकामध्ये आले। महाराष्ट्रात प्रति पंढरपूर म्हणून परिचित असलेल्या, त्याचप्रमाणे जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिरांचा ऐतिहासिक विकास व्हावा यासाठी सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खालापूर तालुक्यातील टाकई येथील धाकटी पंढरी या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील गाभाऱ्यातील सुशोभीकरणाच्या देवार्पण सोहळ्यात केले। यावेळी सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील, देवस्थान समितीचे अध्यक्ष अनंत पाटील, उपाध्यक्ष जयवंत पाटील, सचिव ॲडव्होकेट काळूराम पाटील, ॲडव्होकेट रामदास पाटील, शिक्षण तज्ज्ञ उल्हासराव देशमुख, थोर कीर्तनकार भाई महाराज, हबप तानाजी महाराज, उद्योजक जगदीश जागोटिया, माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे, शिवसेना नेते विजय भाऊ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दरम्यान खासदार श्रीरंग बारणे यांनीही या मंदिरात येऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले। भारतीय जनता पार्टी खोपोली मंडळ महिला मोर्चाच्या वतीने लाडक्या बहिणीचा देवाभाऊ खेळ पैठणीचा हा कार्यक्रम खोपोलीमधील लोहाना समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांकाच्या पैठणीची मानकरी सारिका पाटील तर द्वितीय पैठणीची हंसा सोळंकी यांनी जिंकली। या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा वर्षाताई भोसले, महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी तसेच जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले। या कार्यक्रमामध्ये प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच त्यांच्यासाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करून बक्षिसांचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमावेळी सरचिटणीस चारुशिला घरत, संध्या शारबिद्रे, जिल्हा उपाध्यक्ष स्नेहा गोगटे, विनीता घुमरे, कर्जत तालुका महिला मोर्चा अध्यक्ष नम्रता कांदळगावकर, नेरळ महिला मोर्चा अध्यक्ष श्रद्धा कराळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कर्जत शहरातील अभिनव ज्ञान मंदिर शाळेच्या वतीने कर्जत रेल्वे स्थानकात जनजागृती मोहीम राबवण्यात आली। त्यावेळी विद्यार्थ्यांना लोहमार्ग पोलीस यांच्या माध्यमातून बाल अत्याचारबाबत मार्गदर्शन करण्यात आले। पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या आदेशान्वये खाकीतील सखी या योजनेअंतर्गत महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कचरा व्यवस्थापन, आरोग्य, स्वच्छता जनजागृती मोहीम राबवण्यात आली। कर्जत रेल्वे स्थानकात आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेत अभिनव ज्ञान मंदिर शाळेचे 35 ते 40 विद्यार्थी उपस्थित हजर होते। खाकीतील सखी या योजनेअंतर्गत महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या संदर्भात शाळेतील मुलांनी पदनाट्य सादर केले। यावेळी कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्याकडून स्टेशन प्रबंधक प्रभास लाल, IPF रणवीर सिंग आणि लोहमार्ग पोलीस वरिष्ठ निरीक्षक मुकेश ढगे उपस्थित होते। उरण विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमदार महेश बालदी यांनी स्वतःला झोकून घेतले आहे। त्याचाच एक भाग म्हणून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री इंद्रायणी एकविरा मंदिर परिसर विद्युतीकरणासाठी आमदार निधीतून वार्षिक जिल्हा नियोजन सन 2024-2025 अंतर्गत 40 लाखांचा निधी मंजूर केला आहे। तसेच कळंबुसरे गावातील अंतर्गत रस्त्याच्या कामांसाठी 12 लाखांचा निधी मंजूर केला असून त्या दोन्ही कामांचं भूमिपूजन सोहळा आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले। कळंबुसरे परिसरातील समाजसेवक कैलासवासी सुरेश शेठ राऊळ यांनी इंद्रायणी डोंगर माथ्यावर श्री एकविरा देवीच्या मंदिराची उभारणी केली। सध्या हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे। या मंदिरात जत्रा उत्सव, शारदा नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। मात्र विद्युत रोषणाईच्या तुटपुंज्या सेवेमुळे भाविकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता। आमदार महेश बालदी यांनी याची दखल घेऊन आमदार निधीतून वार्षिक जिल्हा नियोजनमधून इंद्रायणी मंदिर परिसर विद्युतीकरणासाठी 40 लाखांचा निधी मंजूर केला आहे। या कामाचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले। समाजसेवक सुरेश शेठ राऊळ यांचे स्वप्न आज विद्युत रोषणाईच्या कामातून पूर्णत्वास जात असून भाविकांच्या सुखकर प्रवासासाठी लवकरच
मंदिर परिसरात रस्त्याबरोबर पाणी पुरवठा करण्याचे काम शासन स्तरावरून हाती घेतले जाणार असल्याची ग्वाही दिली। तसेच उद्योजक PP खार पाटील हे मंदिर परिसरात 500 झाडे लावून त्यांचे संगोपन करणार असल्याने त्यांचे आभार मानले। यावेळी उद्योजक PP खार पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष रवी भोईर, महावितरणचे अभियंता जयदीप नानोटे, सतीश सर्वोदय, महिला तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट राणी म्हात्रे, कळंबुसऱ्याचे सरपंच उर्मिला प्रशांत नाईक, उपाध्यक्ष संगीता रवींद्र गायकवाड, पूर्व विभागीय अध्यक्ष शशी पाटील, ज्येष्ठ नेते सूरदास राऊत, रत्नाकर राऊत, माजी सरपंच सुशील राऊत, उद्योजक सुरेंद्र राऊत, उपअभियंता वर्षा मगर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, साईचे सरपंच हिराजी मोकल, उद्योजक कुलदीप नाईक, कळंबुसरे शाखा अध्यक्ष राजेश पाटील, रुपेश पाटील, उद्योजक सागर खार पाटील, उद्योजक देवेंद्र पाटील, सुशांत पाटील, गजानन केणी, रमेश फोफेरकर, जयेश खार पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।